ओके. करता डायजेस्ट काम करेल. बर. काय इथं सब्जेक्ट प्लस बोला विल प्लस मेन वर्ब फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट आणि फुल स्टॉप. ऑल राईट. पॅसिव्ह मध्ये काय आहे? डायजेस्ट काम झालं असेल किंवा डायजेस्ट काम होईल, डायजेस्ट काम केले गेले असेल किंवा डायजेस्ट काम कर्त्याद्वारे केले गेले असेल. केले गेले झाले का इथं? चला गेले असेल. इथला फॉर्म्युला असेल ऑब्जेक्ट प्लस विल बी प्लस मेन वर्ब थर्ड फॉर्म रिमेनिंग पार्ट शेवटी कर्त्याद्वारे असल्यामुळं बाय सब्जेक्ट येईल. ऑल राईट. पुढचं वाक्य बघा. सेंटेन्स नंबर काय 13 ना. 13. चला. त्या विद्यार्थ्यांना योग्य गायडन्स किंवा गाईड केले जाईल. योग्य गायडन्स दिले जाईल. कसं होईल वाक्य? हे वाक्य कसं होईल इंग्लिश मध्ये सांगा बरं. त्या विद्यार्थ्यांना योग्य गायडन्स दिले जाईल. कसं होईल वाक्य? सांगा. सांगा ना. कसं होईल? काय दिलं जाईल? योग्य गायडन्स. मेन वर्ब काय? देणे. बरोबर. ते विद्यार्थी काय ज्यांना दिलं जाईल ते काय ऑब्जेक्ट आहे. बरोबर. O1 आहे आणि O2 आहे आणि इथं काय देणे मेन वर्ब आहे. बरोबर. याचा अर्थ या वाक्यामध्ये काय नाहीये? सब्जेक्ट नाहीये. आता सब्जेक्ट नाही आहे असं समजलं तरी तुम्हाला वॉइस कोणता आहे हे समजून येऊ शकतं. बरोबर आहे नाही? येस ऑर नो? बरोबर आहे. येस सर. बर. आता बघा वाक्य बघा. एकदा बोलू आपण म्हणजे एकदा ऑब्जेक्ट हा घेऊ एकदा ऑब्जेक्ट हा घेऊ दोन्ही प्रकारे आपल्याला वाक्य लिहिता येईल. ते विद्यार्थी म्हणजे काय सांगा. ते विद्यार्थी म्हणजे काय? ते विद्यार्थी म्हणजे काय? सांगा रे. ते विद्यार्थी म्हणजे काय? सांगा ना. ते विद्यार्थी म्हणजे काय? हा एवढं पण येत नाही.
That students. कोणी सांगितलं? Rajveer. Those students. ठीक आहे, दोन स्टुडंट्स. आता ऑब्जेक्ट झालं. 2 नंबरला काय येईल? आपला फिक्स नंबर कोण आहे पॅसिव्हचा? विल बी. हा सांगा काय येईल? विल बी. विल बी नंतर काय येतं? मेन वर्बचं थर्ड फॉर्म. मेन वर्ब काय? देणे. देणे म्हणजे गिव्ह आहे. त्यापेक्षा प्रॉपर वर्ड काय येतं? प्रोव्हाइड करणे. प्रोव्हाइडेड थर्ड फॉर्म. हा मेन वर्ब आहे. हा थर्ड फॉर्म मध्ये येईल. दिले जाईल. दोज स्टुडंट्स विल बी प्रोव्हाइडेड काय? प्रॉपर गायडन्स. सगळ्यांना वाक्य समजलं का? येस ऑर नो? आता या वाक्याला जर बघितलं तर विल बी प्लस थर्ड फॉर्म आल्यामुळं ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे सांगा? पॅसिव्ह व्हायचं आहे. बर, आता याचा आणखी दुसऱ्या पद्धतीने कसं होईल? आपण याला याला ऑब्जेक्ट गृहीत धरू. विल कन्सिडर दिस ऍज ऑब्जेक्ट. ओके, लक्ष द्या इकडं. मग काय योग्य गायडन्स सांगा? प्रॉपर गायडन्सला आपण काय करू? ऑब्जेक्ट घेऊ. सांगा प्रॉपर गायडन्स. हा पुढं विल बी मेन वर्ब थर्ड फॉर्म मध्ये जाणार आहे. प्रोव्हाइडेड. बघा प्रॉपर गायडन्स हा आपण ऑब्जेक्ट घेतला. विल बी हा फिक्स मेंबर आहे. मेन वर्बचा थर्ड फॉर्म तसंच ठेवला. आणि आता तुम्हाला एकदा सांगितलं होतं ऑब्जेक्ट जो पहिला आहे, दुसरा ऑब्जेक्ट किंवा मेन वर्बच्या नंतर जर जो आपल्याला ऑब्जेक्ट ठेवायचा आहे, लक्षात घ्या मी काय सांगतोय ते. मेन वर्बच्या नंतर जो आपल्याला ऑब्जेक्ट ठेवायचा आहे ते जर नाऊन किंवा प्रोनाऊन असेल, ते जर नाऊन किंवा प्रोनाऊन असेल, थोडक्यात नाऊन मध्ये पण प्रॉपर आपण म्हणू पर्सनल प्रोनाऊन काय असेल? पर्सनल प्रोनाऊन किंवा नाऊन असेल तर त्या ठिकाणी टू वापरायचं आपल्याला. काय असेल? काय वापरायचं? टू वापरायचं. काय वापरायचं? व्यक्तीचं नाव असल्यास इफ that object is any person or personal pronoun. Noun for any person. Suppose विकास असेल, विकास, तर प्रोव्हाइडेड टू विकास न्यायचं. ठीक आहे, तर व्यक्तिगत नाव असेल तर. सो प्रॉपर गायडन्स विल बी प्रोव्हाइडेड. हा आता टू इथं काय आहे? दोज स्टुडंट्स. टू वापरला आपण. समजतंय का नाही? मात्र अनेक वेळेला पेन, नोटबुक वगैरे वगैरे असं जर आलं तर त्या ठिकाणी ते लावण्याची टू लावण्याची गरज नसते. हे तुम्हाला एकदा मी सांगितलेलं होतं. फॉर एक्झाम्पल बघा, इथंच आहे, इथंच आहे. दोन स्टुडंट्स विल बी प्रोव्हाइडेड प्रॉपर गायडन्स. समजलं नाही? विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड केलेलं आहे म्हणून टू आलेला आहे. आता प्रॉपर गायडन्स प्रोव्हाइड केलंय म्हणून प्रॉपर गायडन्सला टू नाही आलेला. लक्षात घ्या काय पुरवलंय ते जर इथं असेल, ज्याला पुरवलंय, लक्षात घ्या, ज्याच्यासाठी क्रिया केलेली आहे, ज्याला दिलेलं आहे. समजतंय का नाही तुम्हाला? ज्याच्यासाठी क्रिया केलेली आहे ते कर्म, जे कर्म केलेलं आहे ते प्रॉपर गायडन्स पुरवलेलं आहे, त्याला टू लागत नाही. मात्र ज्याच्यासाठी पुरवलं गेलेलं आहे ते जर इथं असेल तर टूची गरज नाही. मात्र ते वर्बच्या नंतर आलं, मेन वर्बच्या नंतर, तर त्याला आपण त्याच्या अगोदर काय वापरतो? या ऑब्जेक्टच्या अगोदर काय वापरतो? आपण टू वापरतो. सगळ्यांना समजतंय का मी काय बोलण्याचा प्रयत्न करतोय ते? येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. ऑल राईट, लक्ष द्या. प्रॉपर गायडन्स विल बी प्रोव्हाइडेड टू दोज स्टुडंट्स. फाईन. आता हे कोणतं आहे? व्हॉइस. कोणतं व्हॉइस आहे? ऑफकोर्स पॅसिव्ह व्हॉइस, बरोबर. आता याचं काय बनवायचं आपल्याला? ऍक्टिव्ह व्हॉइस बनवायचं, बरोबर की नाही?
ऍक्टिव्हाइज बनवायचं का नाही? येस सर. मग प्रॉपर गायडन्स ऑब्जेक्ट 1 विल बी आणि प्रोव्हाइडेड वर्बचा पार्ट झाला हा. आणि टू दोज स्टुडंट काय झालं हा झाला, याला ओपी म्हणा किंवा ऑब्जेक्ट 2 म्हणा, अदर पार्ट म्हणा. जर याला ऑब्जेक्ट आपण गृहीत धरलं तर हा अदर पार्ट असाच्या असा आपल्याला लिहायचा आहे. कसं लिहायचं बघू आपण आता. चला ऍक्टिव्ह बनवू आपण. इथं कोणत्या प्रमाणे बनवायचं? इथं 2 स्टुडंट्स आहेत, हे O1 आहे आणि प्रॉपर गायडन्स O2 आहे. ठीक आहे. याप्रमाणे बनवू अगोदर. सब्जेक्ट काय घ्यावा लागेल आपल्याला, मला सांगा. सब्जेक्ट नाही याचा अर्थ सब्जेक्ट काय बनावं लागेल आपल्याला? डे घ्यावा लागेल. डे नंतर फिक्स मेंबर कोणता याचा? ऍक्टिव्हाइजचा फिक्स मेंबर कोणता आहे तो ठेवायचा. डे विल. आता मेन वर्ब कोणत्या फॉर्म मध्ये आहे? थर्ड फॉर्म मध्ये आहे. आपला कोणत्या फॉर्म मध्ये पाहिजे? इथं फर्स्ट फॉर्म मध्ये. काय होईल मग? प्रोव्हाइड. दे विल सॉरी प्रोव्हाइड. काय प्रोव्हाइड करतील? काय प्रोव्हाइड करेल? काय? प्रॉपर ओके गायडन्स. दोन्हीसाठी तेच येणार आहे. काय प्रोव्हाइड करते इथं लिहायचं. दे विल प्रोव्हाइड प्रॉपर गायडन्स. कोणाला? टू दोज, त्या मुलांना प्रोव्हाइड करणार आहे, मुलांना. त्यामुळं टू दोज स्टुडंट. दे विल प्रोव्हाइड टू दोज स्टुडंट प्रॉपर गायडन्स. असं हे मिसमॅच दिसतंय क्लिअरली. त्याच्यामुळं दे विल प्रोव्हाइड प्रॉपर गायडन्स टू दोज स्टुडंट्स इज द ओनली सुटेबल. आता इथं बघितलं तर इथं देखील हे जाणार आहे. इथं बघितलं तर इथं पण हे जाणार आहे. दे विल प्रोव्हाइड. काय प्रोव्हाइड करतील तर प्रॉपर गायडन्स. म्हणून प्रॉपर गायडन्स आपण इथे घेतलेलं. दोन्हींचं पॅसिव्हाइज हेच होणार आहे शेवटी. समजतंय का? सॉरी ऍक्टिव्हाइज. समजतंय का? येस ऑर नो? दोन्ही प्रकारच्या वाक्याचं ऍक्टिव्हाइज हेच येत आहे. हेच आलं असतं, हेच लिहिलं असतं आपण. ऑल राईट. सो दिस इज युअर एक्सपेक्टेड आन्सर. याला काय करायचं तुम्ही? असं मार्क करायचा आणि इथं लिहायचं ANS आणि असं करायचं. हे सवय ठेवा तुम्ही. चला असं एखादं वाक्य सांगा. निगेटिव्ह सांगा एखादा मुद्दाम आणि एखादा क्वेश्चन सांगू. चला एखादं निगेटिव्ह वाक्य सांगा. तर 12 काय? अच्छा 12 आहे का हे? कालचं 11 होतं. दिस इज 12th. ओके 13 सांगा. चला हा चला पुढं चला. सांगा बरं एखादं वाक्य. ते वेळेवर सूचना देतील का? समजा वाक्य लिहू आपण. ते वेळेवर सूचना का देणार नाही. समजा असं वाक्य लिहू. हे वाक्य कसं लिहिलं गेलं असतं बघा. कसं लिहिलं गेलं असतं? का. वाय विल कोण आहे? ते आहे. दे नॉट प्रोव्हाइड सूचना इन्स्ट्रक्शन्स वेळेवर. म्हणजे काय? वेळेवर म्हणजे काय? वेळेवर म्हणजे काय? ऑन टाइम. वाय विल दे नॉट प्रोव्हाइड इन्स्ट्रक्शन्स ऑन टाइम. बर आता इथं काय आहे?
हा क्वेश्चन आहे आणि निगेटिव्ह क्वेश्चन आहे. अगोदर WH वर्ड काढू आणि वाक्य पुढे ढकलू आपण. चला काय बनतंय बघू. सांगा बरं, WH वर्ड काढून वाक्य बनवा. सांगा सांगा वाक्य. विल दे, हा नॉट पण काढून टाका. चला वाय पण काढा, नॉट पण काढा. आता मला प्रोव्हाइड. विल दे प्रोव्हाइड म्हणजे हे काढलं, हे काढलं. काय इन्स्ट्रक्शन्स ऑन टाइम. चला आता काय करायला लागलं आपल्याला. आता याचं सिंपल सेंटेन्स बनवायचं. सब्जेक्ट नंतर विल टाकल्यास आपलं काय होईल, सिंपल सेंटेन्स तयार होईल. बनवा मग सिंपल सेंटेन्स. दे विल प्रोव्हाइड काय इन्स्ट्रक्शन्स ऑन टाइम. बरं मला सांगा, हे वाक्य आता ऍक्टिव्ह प्रमाण दिसतंय का पॅसिव्ह प्रमाण दिसतंय, बोला. ऍक्टिव्ह. बर, ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे का, ऍक्टिव्ह आहे की पॅसिव्ह आहे हे समजण्यासाठी आपण काय केलं, त्याला ओरिजिनल फॉर्म मध्ये आणलं. ओरिजिनल फॉर्म मध्ये कसं आणलं, वाय काढलं, नॉट काढलं, वाक्य आपलं वर्बल क्वेश्चन तयार झालं. आणि वर्बल क्वेश्चनचं सिंपल सेंटेन्स करताना विल ला आपण कुठं नेलं, 2 नंबर नेलं. कारण का हे जर वर्बल क्वेश्चन आहे तर विल हे इथून उठून इकडे गेला असेल का, कारण का सिंपल सेंटेन्स मधलं हेल्पिंग वर्ब पुढे जातं आणि वर्बल क्वेश्चन तयार होतो. ते परत मग 2 नंबरला आणलं की काय होईल, मग सिंपल सेंटेन्स तयार होईल. सिंपल सेंटेन्स तयार झालं की मग त्याचं तिथं मॅच करायचं. अरे हा तर ऍक्टिव्ह व्हायचंय. आता ऍक्टिव्ह व्हायचा पॅसिव्हाइज करायचा, नंतर निगेटिव्ह करायचं, वर्बल क्वेश्चन करायचं आणि WH क्वेश्चन बनवायचं. बरोबर आहे नाही, येस ऑर नो, येस ऑर नो, येस सर. येस नो. चला काय करायचं आता, याला अगोदर बनवायचं पॅसिव्ह व्हाइस. बरं पॅसिव्ह व्हाइस साठी काय करावं लागलं आपल्याला, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट काढावं लागेल. आपला सब्जेक्ट आहे, हा वर्ब पार्ट आहे, मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब. आणि इन्स्ट्रक्शन्स आहे, हा आहे ऑब्जेक्ट हे. आणि हे काय आहे सांगा, हे काय ऑन टाइम, अदर पार्ट म्हणा किंवा टाइम फ्रेज म्हणा, ते शेवटीच येणार आहे. बरोबर आहे नाही. चला आता इथं काय करावं लागेल आपल्याला, पॅसिव्ह व्हाइस बनवायचं म्हणल्यास काय अगोदर घ्यावं लागेल सांगा लवकर. अगोदर काय, सब्जेक्ट का ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट अगोदर घ्यायचा. ऑब्जेक्ट काय तिकडे बघा, बघा तिथं आहे ऑब्जेक्ट. काय ऑब्जेक्ट अगोदर घ्यायचा, ऑब्जेक्ट काय तर इन्स्ट्रक्शन्स. मग काय होईल, इन्स्ट्रक्शन्स. बरोबर, पुढे काय फिक्स नंबर काय, विल बी. मेन वर्बचं थर्ड फॉर्म आहे, प्रोव्हाइडचं काय होईल, प्रोव्हाइडेड. प्रोव्हाइडेड. राहिलं काय, बाय सब्जेक्ट द्यायचं काय होईल, देम होईल का नाही, येस ऑर नो, येस सर. येस. आता इथून आपण पुढे जाऊ. ठीक आहे, आता काय करायचं आपल्याला, इकडे यायचं. आता इकडे हळू 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 असं इथे यायचं. इथे येऊन काय करायचं आता, अगोदर ते निगेटिव्ह बनवायचं. सांगा बरं निगेटिव्ह, याचा निगेटिव्ह सांगा, या सेंटेन्स निगेटिव्ह सेंटेन्स सांगा. हा बोला. नॉट बी प्रोव्हाइडेड बाय देम ऑन टाइम. करेक्ट, विल नॉट बी, तिने सांगितलं बघा. तर ऑन टाइम अरे ऑन टाइम राहिलं का, लिहून मग आपण ऑन टाइम. ओके चला, इन्स्ट्रक्शन्स, हा बरोबर सांगितलं. विल नॉट बी प्रोव्हाइडेड काय, बाय देम ऑन टाइम. बरोबर. आता याचा आपला
वाक्य कोणतं आपलं टार्गेट काय आहे? WH क्वेश्चन बनवायचा आहे, बरोबर? येस और नो? WH निगेटिव्ह बनवायचा आहे. तर आपण आता निगेटिव्ह सेंटेन्स बनवलायचं. आता याचं काय करायचं? अगोदर WH क्वेश्चन बनवण्यासाठी अगोदर आपल्याला कोणता क्वेश्चन बनवावा लागतो सांगा? वर्बल. मग वर्बल क्वेश्चन बनवायला आपल्याला काय करावं लागेल सांगा? विल ला सुरुवातीला लिहावं लागेल, बरोबर? लिहा मग. विल, आता इन्स्ट्रक्शनचा आहे स्मॉल लिहिल तरी चालेल. विल इन्स्ट्रक्शन्स, हा बोला. नॉट बी provided by them on time. प्रोव्हाइडेड बाय देम ऑन टाइम. आता शेवटी काय लिहावं लागेल? शेवटी काय क्वेश्चन मार्क टाकावं लागेल की नाही? त्यानंतर विल इकडे आला म्हणजे वर्बल क्वेश्चन तयार झाला. बर, वर्बल क्वेश्चनच्या अगोदर कोणता WH वर्ड ठेवायचा आपल्याला सांगा मला? जो ओरिजिनल वाक्यामध्ये होता तो WH वर्ड ठेवायचा आहे, सांगा मग. ठेवून वापरा. काय करावं लागेल? वर्बल क्वेश्चनच्या अगोदर WH वर्ड ठेवला की WH क्वेश्चन त्या अर्थाचा तयार होईल. कोणत्या अर्थाचा? का या अर्थाचा. चला सांगा मग WH क्वेश्चन सांगा. वाय, बोला रे. Why will instructions not be provided by them on time? बरोबर. काय सांगितलं बघा ना? काय मॅजिक केली? वाय नंतर हे असं समजून टाकलं बघा. वाय विल इन्स्ट्रक्शन्स, बघा हे नॉट असं लिहिलं. बी प्रोव्हाइडेड बाय देम ऑन टाइम. समजलं का? दिस इज युअर एक्सपेक्टेड आन्सर. मग बाकीचा भाग काय आहे? हा अख्खाच्या अख्खा भाग काय आहे? तर हे सगळं रफ वर्क आहे. काय आहे? कोणतं रफ वर्क आहे बघा? हे इथं मार्क करतो मी. हे तीनही वाक्य कसे येतं? हे तीन आणि हे इथले दोन अख्खच्या अख्खं आपलं रफ वर्क मध्ये जाईल. आणि हे आपलं रिक्वायर्ड एक्सपेक्टेड आन्सर आहे. सगळ्यांना समजलं का? येस और नो? येस और नो? Yes. Yes, sir. चला पुढचं एखादं वाक्य सांगा मला. पुढचं एखादं वाक्य सांगा. हम्म, मोहितला कोणताच रोल दिला जाणार नाही. बघा वाक्य कसं होतं बघा. मोहित will not be given any role or no role will be given to मोहित. बर, हे वाक्य ओरिजिनल करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल सांगा? काय करावं लागेल? नॉट करावं लागेल आणि इथून नो करावं लागेल, बरोबर आहे का? येस और नो? लिहा मग. विदाउट नॉट लिहा. काय होईल? बोला रे गधाड्यानो. मोहित विल बी काय? गिवन एनी रोल बनवू आपण. हा, कोणताही रोल दिला जाईल किंवा रोल विल बी गिवन टू मोहित. बर, मला सांगा हे कोणतं झालं? आता कोणतं वॉइस आहे वरती बघा. आपण ओरिजिनल फॉर्म मध्ये आणलं. आता बघा कोणतं आहे?
विल बी वाले का विल वाले सांगा. ऍक्टिव्ह का पॅसिव्ह आहे? कोणतं वॉइस आहे सांगा रे. विल बी गिवन पॅसिव्ह वॉइस आहे ना, बरोबर. चला सांगायचं ऍक्टिव्ह वॉइस. सांगा अगोदर सांगा. मोहित विल बी गिवन एनी रोल. सांगा. सांगा. कसं सांगता येईल तुम्हाला? मोहित हा सब्जेक्ट आहे, विल बी प्लस गिवन वर्ब आहे आणि एनी रोल हा ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट अगोदर घ्या. एनी रोल सांगा. सांगा रे एनी रोल. पुढे बोला. सॉरी इकडं. हा 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 सॉरी सॉरी सॉरी. एक आहे सब्जेक्ट आहे रे, हे ऑब्जेक्ट आहे. O1 आहे आणि O2 आहे. तुम्ही चक्रावले असतील का? रोल कोणी दिला त्याचा काहीच उल्लेख केलेला नाही, त्यामुळं ज्याला दिला बघा, मग सेम आलं. ज्याला दिला तिकडे काय होतं बघा, त्या विद्यार्थ्यांना प्रॉपर गायडन्स दिले. म्हणजे ज्यांना दिलं ते ऑब्जेक्ट आहे आणि जे दिलं ते पण ऑब्जेक्ट आहे. कोणाला दिलंय? मोहितला, तो पण ऑब्जेक्ट आणि जे दिलंय ते पण ऑब्जेक्ट. एनी रोल. चला मग आता सब्जेक्ट आहे का या वाक्यामध्ये? येस ऑर नो? Yes. सब्जेक्ट आहे का? हा सब्जेक्ट आहे का? सब्जेक्ट आहे का संपदा? आहे का सब्जेक्ट? सांगा लवकर. Yes, sir. कुठे? कशाला बंद कशाला करते? लवकर माईक माईक ओपन ठेव. Yes, sir. हा सब्जेक्ट कुठे आहे? माईक ओपन ठेव म्हणलं, बंद नको करू. Mohit. मोहित सब्जेक्ट आहे का? मोहितचा रोल दिलाय का? मोहितला कोणताच रोल दिला जाणार नाही असं वाक्य आहे. मोहित विल नॉट बी गिवन एनी रोल. मोहित विल बी गिवन एनी रोल. मोहित विल बी गिवन आहे. मोहित काय मग सब्जेक्ट आहे का ऑब्जेक्ट आहे? Object. मग सब्जेक्ट कसा म्हणतेस? मोहित ऑब्जेक्ट आहे, मग सब्जेक्ट आहे का नाही सांगा रे बाकीचे. जर सब्जेक्ट नसेल तर सब्जेक्ट काय घ्यायचा? They. They. दे घ्या आणि त्याप्रमाणे वाक्य बनवा. हे प्रमाणे हा देच्या नंतर काय ठेवायचं? Will. विल. पुढं काय? फर्स्ट फॉर्म सांगा. गिव. काय गिव? एनी रोल. Any role. आणि मोहित पुढे आल्यामुळे काय लिहावं लागेल आपला? मोहितला असल्यामुळं टू मोहित लिहावं लागेल. बरोबर आहे, सांगितलं होतं का नाही कमी? व्यक्तीचं नाव आलं किंवा व्यक्तीसाठी पर्सनल प्रोनाउन आलं, दोज हे पर्सनल प्रोनाउन आहे. दोज स्टुडंट्स हे नाव आलं बघा, बरोबर. हे व्यक्तीसाठी आलेलं आहे स्टुडंट्स. त्याच्यामुळं अशा वेळेला काय करावं लागतं आपल्याला? टू हे प्रिपोजिशन लिहायचं असतं. बर आता आपल्याला काय वाक्य लिहायचं आहे? दे विल गिव्ह. आता इथे एनी रोल लिहिलंय, इथं रोल लिहिता येईल आपल्याला. यात फरक काय पडेल? इथं बघा, दे विल गिव्ह रोल टू मोहित. एनी रोल लिहा किंवा रोल लिहा, काय अडचण नाही. आपलं आता आन्सर पर्यंत जायचंय. बर हे वाक्य ओरिजिनल कसं आहे? निगेटिव्ह आहे. चला इथं निगेटिव्ह टाकू आपण. सांगा. They will not give any role to Mohit. Equal to Mohit. दे विल नॉट गिव्ह. लक्षात घ्या, एनी हे निगेटिव्ह साठी सुटेबल असणारा वर्ड आहे. समजतंय का तुम्हाला? एनी कम्स विथ निगेटिव्ह सेंटेन्स ओनली. बघा आता, दे विल गिव्ह एनी रोल याच्यापेक्षा दे विल नॉट गिव्ह एनी रोल हे जास्त सुटेबल वाटतंय. दे विल नॉट गिव्ह एनी रोल टू मोहित. समजतंय का नाही? येस ऑर नो? आता हे समजतंय का नाही सांगा? Yes, sir. समजतंय का Yes, नाही रे? आता हे तुमचं एक्सपेक्टेड ऍक्टिव्ह वाईज झालं, बरोबर. निगेटिव्ह पॅसिव्ह वाईजचं निगेटिव्ह ऍक्टिव्ह वाईज. हे पॅसिव्ह वाईज होतं, निगेटिव्ह पॅसिव्ह वाईजचं निगेटिव्ह ऍक्टिव्ह वाईज. आणि मधलं काय होतं? हा मधला तुमचा रफ पार्ट. तुम्ही हे लिहा किंवा हे लिहा, दोन्ही लिहायची गरज नाही. मात्र मी दोन्हीही तुम्हाला लिहून इथपर्यंत कसं पोहोचता येतं हे दाखवतोय.
सगळ्यांना समजतंय? चला, सेंटेन्स नंबर किती आहे? 14. चला, सगळ्यांना लिहून घ्या. वाक्य. टीचर्स कवायत राहील का? हा येस सर. काय झालं सर, आज एवढा पूर का आला पोरांचा? एवढी जास्त मुलं कसं काय आज? काय विषय? म्हणजे अचानक एवढ्या संख्येमध्ये फ्लक्च्युएशन कसं काय? ग्राफ इज नॉट स्टेबल. काय झालं? काय कारण सांगता येत नाही सर. काय अचानक मुलं हुशार झाली का? असं काय आहे का? अचानक प्रकाश पडला सगळ्यांना, जसा गौतम बुद्धांच्या डोक्यात एकदा प्रकाश पडला होता. लावायचं म्हटलं तरी चला नसेल. काय झालं? कोणाला काय अडचण आली? प्रवीण सर आले का? प्रवीण सर, कवाळे सर, अंधारे सर, साने मॅडम. काय झालं कवाळे सर? मुलांना टॉपिक समजलाय, मग आता याची गरज नाही असं आहे का? काही वेगळं कारण आहे? वेगळं काय असं अंदाज कारण आहे? नाही. वेगळं कारण असं हा? काहीतरी उद्या लग्नाची वगैरे तारीख आहे थोडी जरा. अच्छा, असं आहे का? ते मग ते हा बरेच जण शाळेत म्हणत होते की मी लग्नाला जाणार आहे, मग त्याच्यावरून बोलतोय मी थोडं. हा, दॅट माइट बी द रिझन. बरोबर बरोबर. ठीक आहे, ठीक आहे, चालतं. चला, बरेच लोक उद्या absent राहणार, बरोबर आहे का? शक्यता आहे तशी. बर, सगळे लोक आज हळदीमध्ये बिझी आहेत. ओके, ठीक आहे. चला, हळदी समारंभ घ्या. उद्या लेक्चर तर होणारच आहे. हा, उद्या लेक्चर होईल, काय अडचण नाही. कारण मी उद्या विजिट करणार होतो, परंतु उद्याची विजिट मी पोस्टपोन करतोय. इथे एक अर्जंट काम आल्यामुळे मला थांबावं लागतंय. काही लोक हायकोर्टची येऊन बसतात इकडं, त्यामुळे मला त्यांच्यासाठी थांबावं लागतंय. चला, दिसतंय काय? होमवर्क सोपा आहे आजचा. होमवर्क आहे सेंटेन्स 10 to सेंटेन्स 14. 10 to 14. रिपीट ओनली ट्वाइस आहे, फक्त ट्वाइस रिपीट करायचंय. कवाय सर, सोपा आहे का होमवर्क का अवघड आहे? होमवर्क सोपा आहे का अवघड आहे? इट्स इझी सर. इट्स इझी होमवर्क. ओके, बघा तुमच्या टीचरांनी पॉझिटिव्ह फीडबॅक दिलेला आहे, तर सगळ्यांनी मैं बातें करता रहूंगा. रेकॉर्डिंग मुद्दाम चालू केलं. सर्व टीचर्स, पॅरेंट्स आणि स्टुडंट्स या सगळ्यांनी खूप कष्ट घेऊन कालचा शिवजयंतीचा उत्सव खूप चांगल्या पद्धतीनं साजरा केला, बरोबर. त्यातल्या त्यात अंधारे सर आणि प्रवीण सरांचे लेख खूप चांगल्या पद्धतीनं लिहिले गेले होते. इत्यंभूत माहिती, खूप योग्य चित्रण रेखाटलं. प्रवीण सर, तुमच्या दुसऱ्या लेखाने खूप योग्य चित्रण रेखाटलं समाजाचं. आणि मी तुम्हाला खाली लिहिलं होतं की हे सगळं काम आता जननी म्हणून काम शिक्षकांना करावं लागणार. लिहिलं होतं, बघितलं का नाही? येस सर. बरोबर. येस सर. तर ह्या सगळ्या शिक्षकांना आपणास आईचं काम करावं लागणार आहे. त्या पद्धतीनं जिजाबाईंचं काम करून संस्कार मुलांच्या या पिढीच्या डोक्यात रुजवावे लागणार आहेत. कष्ट खूप आहे, रिस्पॉन्स जसा मिळेल तसा त्याला विलाज नाही, कष्ट मात्र करावं लागणार आहे. तर करू आपण. पण या निमित्तानं सगळ्यांचं, तुमचं सर्वांचं भरभरून अभिनंदन. आणि पुढील सगळे प्रोग्राम अशाच
मोठ्या उत्साहानं साजरे करावेत सगळ्यांनी. अशाच प्रकारचं व्यवस्थित सहकार्य पालकांशी सर्वांनी करावं अशी अपेक्षा करतो. सगळ्यांचं लिहून झालं का? येस ऑर नो? लिहा. होमवर्क सगळ्यांना समजलाय? Yes. होमवर्क सोपा आहे. Yes. 10 to 14. ऑफकोर्स मी थोडा उद्या होमवर्क जास्त सांगणार आहे कारण परवा संडे आहे. ठीक आहे. उद्या सगळ्यांनी हजर राहायचंय. उद्या आपला कवाळे सर, उद्या आपला सिंपल फ्युचरचा फायनल डे असेल, चालेल का? शुअर सर. ओके. कारण बऱ्यापैकी झालं ना मुलांचं, तुमच्या समोरच्या मुलांचं काय वाटतंय? नाही सर, इट्स परफेक्ट. It's perfect. All right. Very nice. I like that feedback. Okay, tomorrow it will be our final day for simple future tense, and after that we'll go for continuous tense. खूप सोपा टेन्स आहे. कंटिन्युअस टेन्स चे फक्त दोनच टेन्सचे पॅसिव्ह व्हॉइस आपण करतो. चेंज द व्हॉइस म्हणून आपण त्याला. व्हॉइस चेंज फक्त दोनच टेन्स मध्ये करतो कारण का तिसऱ्या टेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस होत नाही. चला, होमवर्क हा आहे. तुम्हाला फोटो पाठवला जाईल. फोटो विल बी पोस्टेड टू यू. फोटो विल बी सेंट टू यू. हे पण पॅसिव्ह व्हॉइस सेंटेन्स आहे. ऑल राईट. सो विथ दिस शॅल वी हॅव पॉज? Yes, sir. We will have pause. Yes, sir. We will have pause. Yes, sir. कधीच्या स्टाईल मध्ये. बाय बाय. विल हॅव पॉज.